नमस्कार. चला आपण भारताच्या एका अत्यंत उत्साही आणि रंगीबेरंगी उत्सवाच्या दुनियेत जाऊया. हो, आपण बोलतोय नवरात्रीबद्दल. तर सुरू करूया हा 9 दिवसांचा खास प्रवास. बरं, या संपूर्ण उत्सवाचा पाया आहे एक अंक, आणि तो म्हणजे 9. पण या 9 आकड्यात असं काय खास आहे? का आहे याला इतकं महत्त्व? चला जाणून घेऊया. खरं तर याचं उत्तर त्याच्या नावातच दडलंय. नवरात्र हा एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे 9 रात्री. नावावरूनच कळतंय की हा उत्सव 9 रात्री आणि 10 दिवसांचा असतो. ठीक आहे, मग प्रश्न पडतो की या 9 रात्रींमध्ये नेमकं घडतं तरी काय? तर हा उत्सव पूर्णपणे आदिशक्तीला म्हणजे देवी दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांना समर्पित आहे. असं म्हणायला हरकत नाही की हा स्त्री शक्तीचा एक खूप मोठा सोहळा आहे. या उत्सवाची जी अधिकृत सुरुवात होते ना, ती एका खास विधीने होते. त्याला म्हणतात घटस्थापना. यात काय करतात तर एका मातीच्या पवित्र कलशात म्हणजे घटात सुपीक माती टाकून त्यात धान्य पेरलं जातं आणि त्याच्याच बाजूला एक अखंड दिवा तेवत ठेवला जातो. आणि इथूनच त्या पवित्र आणि मंगलमय वातावरणाची खरी सुरुवात होते. आता हा जो घट आहे तो काही फक्त सजावटीसाठी नसतो. तो देवीच्या शक्तीचं, तिच्या पवित्रतेचं आणि समृद्धीचं एक खूप शक्तिशाली प्रतीक आहे. खरं सांगायचं तर तो घट म्हणजे साक्षात देवीचंच रूप मानलं जातं. जणू काही ती देवीच 9 दिवस आपल्या घरात वास करायला आली आहे. आणि इथूनच खरा प्रवास सुरू होतो. कारण या 9 रात्रींपैकी प्रत्येक रात्र देवीच्या एका वेगळ्या खास रूपाला समर्पित आहे. म्हणजे प्रत्येक दिवस आपल्याला देवीच्या एका नवीन रूपाची ओळख करून देतो. हा देवीच्या रूपांचा प्रवास खरंच खूप सुंदर आहे. बघा, पहिल्या दिवशी रूप आहे शैलपुत्रीचं म्हणजे पर्वताची कन्या. दुसऱ्या दिवशी ज्ञान आणि तपस्येचं प्रतीक ब्रह्मचारिणी. मग तिसऱ्या दिवशी येते चंद्रघंटा, जी शांती आणि धैर्य देते. त्यानंतर येतात कुष्मांडा, जिने या सृष्टीची निर्मिती केली. मग मातृत्वाचं रूप स्कंदमाता आणि दुष्टांचा नाश करणारी कात्यायनी. म्हणजे प्रत्येक रूप एका वेगळ्या शक्तीचं दर्शन घडवतं. आणि हा प्रवास पुढे जातो. 7व्या दिवशी येतं कालरात्रीचं रूप, जे अंधाराचा आणि दुष्ट शक्तींचा नाश करतं. त्यानंतर 8व्या दिवशी येते महागौरी, सौंदर्य आणि करुणेचं प्रतीक. आणि मग शेवटी 9व्या दिवशी भक्तांना सगळ्या सिद्धी आणि आशीर्वाद देणारी सिद्धिदात्री. म्हणजे बघा, हा फक्त 9 दिवसांचा उत्सव नाहीये, तर हा स्त्री शक्तीच्या वेगवेगळ्या पैलूंचा एक संपूर्ण प्रवास आहे. पण थांबा, गोष्ट फक्त धार्मिक विधींपुरती मर्यादित नाही. याच्या पलीकडे जाऊन हा उत्सव एका मोठ्या सांस्कृतिक सोहळ्यात बदलतो. आणि मग तर संपूर्ण देशात एक वेगळंच उत्साहाचं वातावरण तयार होतं. आणि या उत्सवाची सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय असेल तर ती म्हणजे यात दिसणारा एक सुंदर बॅलन्स, वैयक्तिक श्रद्धा आणि सामूहिक आनंद यांच्यातला. म्हणजे बघा, एकीकडे काही जण उपवास, भजन कीर्तन करून शांतपणे भक्ती करतायत, तर दुसरीकडे गरबा आणि दांडियाच्या तालावर एक वेगळाच जल्लोष सुरू असतो. सगळीकडे भव्य पंडाल उभारलेले दिसतात. काय कमाल संगम आहे ना. आणि हीच विविधता आपल्याला संपूर्ण भारतात पाहायला मिळते. विचार करा, सण एकच, पण साजरा करण्याच्या पद्धती किती वेगवेगळ्या. पश्चिम बंगालमध्ये गेलात तर दुर्गापूजेचे ते भव्य पंडाल डोळ्यांचं पारणं फिरतात. गुजरातमध्ये तर रात्रभर गरबा आणि दांड्याचा उत्साह ओसंडून वाहत असतो. उत्तर भारतात रामलीला सादर होते आणि दक्षिण भारतात कोलू नावाने ओळखली जाणारी बाहुल्यांची किती सुंदर मांडणी केलेली असते. हेच तर आहे आपल्या भारताचं खरंच सांस्कृतिक वैभव. तर ही पूजा, हा उत्सव, हे 9 दिवसांचं चक्र, हे सगळे एका मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या दिवसाकडे आपल्याला घेऊन जातं. पण या 9 रात्री संपल्यावर काय? त्या दिवशी असं काय खास घडतं? तर तो 10वा दिवस, तो शेवट नाहीये. उलट तो या संपूर्ण उत्सवाचा क्लायमॅक्स आहे. हा दिवस आहे विजयाचा, ज्याला आपण सगळेजण दसरा किंवा विजयादशमी म्हणून ओळखतो. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. हा दिवस फक्त देवीच्या पूजेचा नाही, तर हा दिवस प्रभू श्रीरामांनी रावणावर मिळवलेल्या विजयाचा सुद्धा आहे. रामायणातली ती एक मोठी घटना. म्हणूनच पहिल्या 9 दिवसांची शक्तीची पूजा आणि 10व्या दिवशी साजरा होणारा विजय यांचं एक अटूट नातं आहे. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात हा विजय साजरा करण्याच्या काही खूप सुंदर प्रथा आहेत. जसं की शमीच्या झाडाची पूजा केली जाते. आपट्याची पानं सोनं म्हणून एकमेकांना दिली जातात. हे सगळं समृद्धीचं आणि चांगल्याच्या विजयाचं प्रतीक आहे. एवढंच नाही तर ग्रामीण भागात सीमोल्लंघन करण्याचीही एक प्रथा आहे. म्हणजे प्रतिकात्मक रूपात आपल्या सीमा ओलांडून काहीतरी नवीन सुरू करणं. म्हणजे
ह्या सगळ्याचा सार काय? तर हा उत्सव आपल्याला काही खूप मोठे आणि महत्त्वाचे संदेश देतो. अंधारावर प्रकाशाचा विजय, असत्यावर सत्याचा विजय आणि वाईटावर चांगल्याचा विजय. आणि ह्या सगळ्याच्या मुळाशी आहे तो म्हणजे स्त्री शक्तीचा सन्मान. आणि म्हणूनच नवरात्रीकडे फक्त एक धार्मिक सण म्हणून पाहता येणार नाही. हा एक असा काळ आहे जेव्हा अख्खा समाज जात पात धर्म पंथ विसरून भक्ती संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून एकत्र येतो. हा खऱ्या अर्थाने सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा उत्सव आहे. आणि शेवटी हाच विचार मनात येतो, आजच्या जगात जिथे आपल्याला नात्यांची आणि आशेची इतकी गरज आहे, तिथे चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यासाठी लाखो लोकांना एकत्र आणणाऱ्या या सणातून आपण खरंच काय शिकू शकतो? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?